श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र। लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं आतापासूनच सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश। नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी। या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती। लातूर जिल्ह्यातल्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली। आगामी मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्यानं संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं आतापासूनच सज्ज राहावं असे निर्देश त्यांनी दिले। जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण आणि जलसंधारणाची कामं मोहीम स्वरूपात राबवण्यावर त्यांनी भर दिला। लातूर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं। लातूर इथं नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी 100 खाटांच्या प्रारंभिक रुग्णालयाऐवजी भविष्यात 500 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, कामाची गुणवत्ता राखत ते निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल आणि या रुग्णालयामुळे लातूरकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। दिशा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या 4 शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यामध्ये लातूर इथलं संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचं बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडुरंग निवासी मतिमंद विद्यालय आणि चाकूर तालुक्यातल्या नळेगाव इथल्या संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालय या शाळांचा समावेश आहे। लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते माजी खासदार डॉक्टर गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं। ते 94 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर लातूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर गोपाळराव पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, नामांकित बालरोगतज्ञ आणि शिक्षणतज्ञ म्हणून ओळखले जात। लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवून काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरुद्ध कडवी लढत दिली होती। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची दखल घेत भाजपकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती। लातूर पाटबंधारे विभागाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे। या अंतर्गत जलव्यवस्थापनाशी संबंधित विविध जनजागृती, प्रशिक्षण, तक्रार निवारण आणि प्रत्यक्ष कृती यासारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत। पोलीस दलाच्या तणावपूर्ण कामकाजातून पोलिसांना मानसिक आणि शारीरिक दिलासा मिळावा, तसंच त्यांच्या अंगी असलेली खेळाडू वृत्ती जोपासली जावी या उद्देशानं लातूर इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नव्यानं उभारण्यात आलेल्या व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन मैदानाचं उद्घाटन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते झालं। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून या क्रीडांगणाची उभारणी करण्यात आली आहे। जागतिक ऑटिझम दिनाचं औचित्य साधत लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी ऑटिझमबाबत सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली। लातूर शहरातल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं तसंच नागरिकांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। पोलीस अधीक्षक कार्यालयानं यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। लातूरच्या द्वारकादास श्यामकुमार ग्रुप आणि तुकाराम पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं गेल्या 17 वर्षांपासून सातत्यानं आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत खिचडी वाटप उपक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहभागी झाले होते। लातूर शहरातल्या सुभेदार रामजी नगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या युद्धावर आधारित देखावा विशेष आकर्षण ठरला। या देखाव्यातून युद्ध नको बुद्ध हवा असा शांततेचा संदेश देण्यात आला। या महिन्याच्या सुरुवातीला लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। रेणापूर तालुक्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली। यामुळे गरसुळी, पळशी आणि दत्तापूर शिवारातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। गरसोळी शिवारात अवकाळी पाऊस तसंच वीज पडल्यानं शेतकरी शिवाजी राठोड यांच्या तब्बल 400 बॉयलर कोंबड्या दगावल्या। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।